नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस शिपाई भरती अमरावती ग्रामीणला आलेला प्रश्न बघायचा आहे. या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता आणि या प्रश्नामध्ये थोडंसं करेक्शन होतं, चुकीचा होता प्रश्न. ही जी छापील किंमत आहे, या जागी प्रश्नामध्ये विक्री किंमत दिलेली होती. आपण हे दुरुस्त केलेलं आहे. त्या जागी छापील किंमत येणं योग्य आहे. यानुसार आपण प्रश्न सोडवू. एका वस्तूवर 40% सवलत देऊन देखील एक दुकानदार जर 20% नफा मिळवत असेल, तर 2400 रुपये छापील किंमत असलेल्या वस्तूची मूळ किंमत किती असेल? प्रश्नपत्रिकेत या छापील किंमतीच्या जागी विक्री किंमत दिली होती. आपण करेक्शन करून छापील किंमत घेतलेली आहे. बघा आता कसा सोडवता येईल प्रश्न. आता ही सूट जी आहे, सवलत सूट ही नेहमी छापील किंमतीवर देतात. ही छापील किंमत गुणिले ही सूट बरोबर. आता जर दुकानदाराला 20% नफा मिळत असेल, तर आता 20% नफा मिळवायचा आहे, तर ह्या नफा हा खरेदी किंमतीवर मिळते. खरेदी किंमतीवर नफा मिळते, म्हणजे खरेदी किंमत गुणिले नफा, यानुसार आपल्याला सोडवता येईल. आता हा शेकडा सूट ही टक्क्यामध्ये असते आणि शेकडा नफा बी हा टक्क्यामध्ये असते. मग छापील किंमत किती दिलेली आहे? छापील किंमत ही आपल्याला 2400 रुपये. ही 2400 रुपये आपण छापील किंमत घेतली आणि सूट किती मिळाली? सवलत 40%. म्हणजे 100 ची वस्तू 40% सवलत मिळाली, म्हणजे ती 60 रुपयालाच मिळाली आपल्याला, हे आपण मानलं. आणि खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. नफा किती पाहिजे? 20% नफा. म्हणजे 100 ची वस्तू 100 रुपयाला जर विकली, तर त्याच्यावर 20% नफा, म्हणजेच ती काय होईल? 120 रुपये. हे शेकडा लिहिलं आपण. आता पहा, हे 100 कटतील आणि 2400 गुणिले 60 छेदिले, या अंशातले 120 इकडं छेदामध्ये येतील आणि हे इकडं x. 60 एक 60, 60 दोन्ही 120, बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि हे 2 शून्य, म्हणजेच ही 1200 रुपये x ची किंमत आलेली आहे. आणि ते x ची किंमत म्हणजेच काय आहे? खरेदी किंमत आहे. खरेदी. तुमचं उत्तर काय असणार आहे? हे 1200 रुपये. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. हेच तुमचं उत्तर असणार आहे. थँक्यू.